सोयम तोयम तदनुम तुम तादानी सोयम तोयम तदनुम तुम तादानी. बघितलं ना, 2 नारळ खराब. तुम्ही अशी काय बसला? अगं नाही श्यामल, मी विचार करतोय की शर्ट घालू का टी शर्ट घालू. बरं शिर्या कुठे? तुम्ही जब्बा घाला पण. हो, शिर्या तिकडे फोनला चिकटलाय. हो बरं, माझ्या जेवणाची सगळी तयारी झालेली आहे बरं का. मी वांग्याचं भरीत केलंय शैलावंचांसाठी. इतकी सुंदर वांगी मिळाली ना. नारळ मात्र खराब निघाली. मी सोलकढी करणारच आहे पण अरविंद भाऊजींसाठी. खूप आवड. मला एक सांग श्यामल, तुला काय वाटलं किती वाजता येणार आहेत मंडळी? रात्री उशिरा येणार आहेत ना? अगं रात्री नाही ग, मध्यरात्री येणार त्यांची फ्लाईट. 12:30-1 वाजता. त्याच्यानंतर ते बाहेर येणार, मग आम्ही त्यांना घेऊन घरी येणार. एवढ्या रात्री येऊन जेवणार आहेत का ते? अगं बाई, पण उपाशी असणारच आहेत ना. मग त्याचा घड्याळशी काय संबंध आहे? भूक लागली की घड्याळ बघून जेवतो का आपण? नाही, आणि खातीलच. वांग्याचं भरीत आवडतं शैलावंचांसाठी. नाही बरं ठीक आहे, मला भूक लागली, तू मला वाढून घ्या. तू शिर्या कुठे गेला? ए शिर्या, अरे बरं, शैलावंचातील तेव्हा हीच साडी असेल माझी. ठीक आहे ना ही? छान आहे की, उत्तम आहे. जरा फुललेली वाटते ना? हो फुललेली मस्त आहे. छान. काय नाही बाबा. अरे अरे काय रे, हे तू अजून असाच काय आहेस? अजून वेळ आहे हो बाबा. मी म्हणजे फोन करून चौकशी करतोय, फ्लाईट लेट नाही ना. तू एक काम कर, आबांकडे पंचांग आहे, त्याच्यामध्ये बघून जरा एक मुहूर्त काढ फोन करायला. काय बाबा तुम्ही पण. अरे जा ना, त्या फोनच्या बाजूला बस ना. मी तेच करतोय, एंगेज लागतोय मगापासून. अरे हो, पण तिथे बाजूला बसून राहा. त्या लाईन्स खूप एंगेज आहेत, सतत फोन करत राहायला मी लागतात. आता तेच करत होतो ना. तुम्ही उगाच बोलवलं मला. अरे मी कुठे बोलवलं? मी फक्त विचारलं श्यामलला की शिर तू जा 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 जा. टी शर्ट घालू का काय? त्या अरविंद समोर चाललं यंग दिसायला पाहिजे एकदम, नाही? शिर्या, अरे कधी निघायचं म्हणतो रे शेखर? मी तयार आहे. काय आबा, कुठे निघालात? अरे गाढवा, कुठे म्हणजे काय? तुमच्या बरोबर येतोय मी एअरपोर्टला. आबा तुम्ही कशाला येताय? तुम्ही नका येऊ. काय म्हणजे? अहो फ्लाईट 1 तास लेट आहे हो. मी आता चौकशी केली फोन करून. आणि कुठे रात्रीचं जागरण करता? त्या एअरपोर्टला जा, परत या, मस्तपैकी झोपा ना. कशाला त्रास करून घेताय? हे बघ शिर्या, मला काही त्रास होत नाहीये बरं का. तुम्ही टॅक्सीने येणार आहात, ते 3 जण आहेत विमानात उतरणारे. तुम्ही 2 हे 5 जणांना एका टॅक्सीमध्ये घेणार नाही. तुम्हाला दुसरी टॅक्सी करायला लागणार आहे. मी आलो तर काय बिघडलं? अहो त्यासाठी नाही म्हणत आहे बाबा. अरे काय झालंय काय बाबा? अरे मला वाटतं रे यावर्षी एअरपोर्टला मला काही त्रास होणार नाही बरं का शेखर. मी दुपारी झोप काढलेली आहे. बरं ठीक आहे, मग या तुम्ही. अरे जाऊ दे, त्यांची इच्छा आहे ना. ठीक आहे, या तुम्ही, व्हा तयार व्हा. मी तयारच आहे. अरे शेखर. अरे तू, अरे काय रे, तू कसं काय? आजच आलो दुपारी. नाही नाही तसं नाही रे, तू गावाला गेला होतास ना? अरे सांगलीला गेलो होतो, मामांच्या वृद्धाश्रमात. अरे माझ्या एका मित्राच्या आईला तिकडे ठेवलंय. अच्छा अच्छा. तर त्यांना जरा सांगून आलो. अरे तुला महत्वाचं सांगायला आलो होतो. काय ते? अरे तुझी भाची भेटली होती. माझी भाची सांगलीला? अरे ती अमेरिकेत होती ना, ती आता आली आहे इकडे. अरे म्हणजे योगिता? हा तीच. ती मला तिकडे भेटली. अरे पण ती तिकडे काय करत होती? सेवा, वृद्धांची सेवा करायला थांबली आहे ती तिथे. अच्छा. मी म्हटलं मामांना, आमच्या बिल्डिंग मध्ये शेखर टिपरे राहतो ना, त्याची ही भाची. आबा डोंट वरी. मामा मामी स्वतःच्या मुलीसारखी तिची काळजी घेतील, काही काळजी करू नका. अगं बाई, काय झालं? तुम्ही लोक अजून इथेच? अगं योगिताचा तपास लागला. हो, काय सांगताय काय तुम्ही? तुम्ही कसे आलात? अगं यांच्या मामांच्या वृद्धाश्रमात आहे सांगलीला.
अगो बाई, इतक्या दूर? हो पण तिथे आहे, सुखरूप आहे हे कळलं ते काय थोडं झालं का? हो ना. हे बस 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 आतमध्ये यायला हो, मी काहीतरी आता वहिनी वहिनी नको, बायकोनी जेवायला वाढलं होतं तेवढ्यात मला आठवलं. म्हटलं पहिलं तुला सांगून यावं. बरं. एक मिनिट तिने फोन नंबर दिलाय. अरे हा घ्या. वा. आबा येतो वहिनी. बरं थँक्यू हा भाऊजी. अहो काय नंबर दिलाय का? अहो एक चला शैला आल्यानंतर तिला सांगायला काहीतरी एक झालं. हो, पण नंबर दिला तर फोन करून घेऊया का? हा म्हणजे असं नको वाटायला की फोन सुद्धा केला नाही का? हो 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 फोन कर. हो आत्ता करतो. सांगलीला काय आबा, देवाची कृपाच म्हणायची. मी म्हटलं होतं ना मुलगी तशी चांगली आहे. हो तिचं हॅलो स्नेहजीवन वृद्धाश्रम. हा तिथे योगिता म्हणून कोणी आहे का? तिथेच असणार ती, आणि कुठे जाणार? नाही मी मुंबईहून बोलतोय. शेखर टिपरे तिचा मामा. हा जरा बोलवा प्लीज. नीट बोल, अशी अशी उग्र आवाजात चौकशी करू नको, तिला वाईट वाटेल. हो हा योगिता. अगं बोल बोल. अगं मी शेखर मामा बोलतोय. हा कशी आहेस तू? अगं वेडे कळवायचं नाही का? हा अगं इथे नुसता आमच्या जीवाला घोर लागलाय. हो हो अगं सगळे ठीक आहेत. आबा पण मजेत आहेत. हा ओके थांब तुमच्याशी बोलायचं. हॅलो योगिता, कशी आहेस बाळा? हा तू हे बघ, तू वृद्धाश्रमात राहून वृद्धांची सेवा करतेस हे ऐकून मला फार समाधान झालं. पण हा निर्णय असा अचानक घ्यायचा तर इकडे नाही थांब थांबा. अहो आबा तुमच्याशी नाही बोलणार ती. थांब. हा बोल ग. हो हो कोण? निशू? बर हो. अच्छा 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 अच्छा. हो हो कुठे? सांगलीला? बर 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 ओके बोक. हा हा हे बघ अगं काळजी घे स्वतःची. टेक केअर. अगं नाही ग बेटा, तुझ्यावर कोणी रागवलेलं नाही इथे. बरं हे बघ, फोन अशासाठी केला मुद्दाम की अगं तुझे आई बाबा आणि निकिता आत्ताच्या फ्लाईटने येत आहे तिथे. हो हो आम्ही चाललोय ना. ओके ओके चल मग. ओके गुड नाईट. हा ठेवतो. हा चल. अच्छा काय झालं रे? सांगलीला कशी पोहोचली ती? तेच सांगतो. तो निशू इथे येऊन गेला ना, मग योगितानं ठरवलं की त्याच्याकडे जायचं. म्हणून ती इथून जी निघाली ती थेट निशूकडे जाऊन पोहोचली. मग ती त्याच्या बायकोला भेटायला गेली. म्हणजे आपण एकत्र राहूया का वगैरे तिची संमती घ्यायला. तर ती त्याची बायको अंजली तिथे नव्हती. ती तिच्या आई वडिलांना भेटायला सांगलीला एका वृद्धाश्रमात गेली होती. तर योगिता पुण्याहून जी निघाली ती थेट सांगलीला वृद्धाश्रमात जाऊन पोहोचली. तिथे तिने बघितलं की ते म्हातारे आई वडील, ती अंजली तिची काळजी घेते. बरं तो निशू ते आई वडिलांना इथे ठेवून गेला तयार नाही. मग ती अंजलीला म्हणाली की तू आता तुझ्या घरी जा, मी ह्यांची काळजी घेत इथे राहते. मग ती संस्थेच्या चालकांना आता तिथे राहून मदत करते. तिथल्या म्हाताऱ्यांना पत्र वाचून दाखवते, गाणी म्हणून दाखवते. काय रे बाबा. अरे बाबा एक एक पण एक बरं झालं, शैला यायच्यात योगिताशी बोलणं झालं आपलं. ही हल्लीची पोरं म्हणजे कोडी आहेत रे बाबा. न सुटणारी कोडी, कुठल्याही कोष्टकात न बसणारी. बरोबर. मला काय वाटतं, आपण आता निघूया. विमान लँड व्हायला आले. अरे हो चला चला ये चल. सामान उशीर झाला. चल निघतो. चल ये. सावकाश, सावकाश. चल, आबा. हो, पण आता काय करणार? लवकर या आबा. काय ग, काय झालं तुला? मी ठरवलंय, तुम्हाला सगळ्यांना कठीण कोडी घालायचीच नाहीत. थोड्याच प्रयत्नात सुटली पाहिजेत. फार शहाणी आहेस. आबा काय करताय? केवढ्यांना ओरडलीस ग? हा खेळा खेळला असता मी. सॉरी सॉरी. आबा खुर्ची कशाला मोडलीत?
मोडली नाही रे, मोडली नाही. मी जरा त्या खुर्चीला आकार द्यायचा प्रयत्न करते. आकार आबा तुम्हाला जमणार आहे का सुतारकाम? ते सोडा. ओरडू नको. सुतारकाम कसलं? मी काय त्या खुर्चीची आराम खुर्ची बनवत नाहीये. मग काय करताय? अरे काय आहे, हा आपला अरविंद आणि शैला आहेत ना, त्यांना तिथे कमोडची सवय आहे. त्यांच्या इथे वांदे होणार हा, म्हणून त्या दृष्टीने मी जरा तात्पुरता उपाय शोधून काढलेला आहे. पण हे कुठे बघितलं तसं? असं म्हणजे हे कर्डोळकर आहेत ना आपल्या कॉलनी मधले, तर त्या कर्डोळकरांच्या मागे गुडघ्याचा आजार झाला होता, म्हणून त्यांच्यासाठी घरच्यांनी अशी खुर्ची बनवून घेतलेली मी बघितलेली आहे या डोळ्याने. म्हणून तशी खुर्ची बनवायचा माझा प्रयत्न चाललेला आहे. हळू 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 आबा हळू. अशाला काय मी काय विनोदी काय करतोय का? हा आबा 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 काय शैला त्याला उठवायला चला ना. उशिरा आलेली आहे ना, झोपू दे तिला जरा ना. आपण 9 वाजून गेले आता. हो. दुपारी परत झोपतीलच की ते. आम्हाला ना कधी एकदा शैला त्याला तिला भेटते असे झाले. हा एकदम बघायला नको, त्याला सरप्राईज देऊया. ठीक आहे. हे काय करताय? अरे देवा, हा फार लहान आहे ना, पुरत नाहीये. काय तुझ्याकडे शर्ट शैलाच्या बेडवरची चादर आणूया. आबा ती चादर काढताना अलगच काढ. मी नाही काढणार. मी काढ. काय रे? अरे कुठे निघालाय तुम्ही आम्हाला घेऊन? सकाळ आबा काय झालं? आबा आम्हाला घेऊन निघाले. ते म्हणाले शैला आता उठली का बघूया. मग अरे काय रे, एवढ्या लांबून आलेत ना ते लोक, झोपू दे ना मी शांतपणे. तेच सांगतोय, नंतर जाऊया. अरे काय अजून नीट झोप झालेली आहे अरे आणि एवढी झोप पुरेशी आहे. अरे वा. काय श्रीलेश, बरोबर आहे की नाही? श्रीलेश. हो बरोबर. श्रीलेश, यू लुक हँडसम. नाही, काल प्रवासाच्या गडबडीत लक्षात नाही आलं, पण यू रिअली लुक हँडसम. काय जिम विमला जातोस की नाही? नाही, जिमखान्यात जातो. जिम मध्ये नाही जात. अरे जा जा, चांगलं असतं ते. तिकडे युएसला फायदाच आहे, जो उठतो तो जिमला जातो. हो रे बाबा, तिथली लोक एकदम हेल्थ कॉन्शियस असतात. मग ह्याचं असं काय झालं? मी इकडून पाठवलेला माणूस आहे ना, म्हणून असा. काही नाही बाबा, खादाड खाऊपणा, दुसरं काही नाही. खरं म्हणजे ह्याला व्यायामाची गरज आहे. आता या वयात वजन उचलणं नाही जमणार बाबा. अरे वजन नाही उचलायची रे. तुला अप्रतिम उपाय सांगतो, मी तुला दाखवतो. हा हे बघ, त्रास अजिबात होणार नाही. अप्रतिम उपाय आहे, मी तुला शिकवतो. योगासन, योगाभ्यास. आपण सुरुवात करूया. आधी चहा घेऊया, सुरुवात करूया. नाव काढलं चहाला. बिस्किट आणते. हा निकिता, तुला चहा चालणार ना बाळा, का कॉफी वगैरे हवी आहे? नाही म्हटलं, तिकडे अमेरिकेत राहून कॉफी वगैरे प्यायची सवय लागली की काय? बहिणी, चहा तो चहाच, त्याची चव दुसऱ्या कशाला येणार नाही. हे बाकी खरं आहे. अरे अरविंद चहा घे ना. अरे काय ग शैला, तू केस कापले बिपलेस की काय? हो आबा, म्हणजे काय आहे ना, अर्ध्याहून अधिक पिकलेत. डाय करायला बरे पडतात कापल्यावर, म्हणून कापले. आई, शैला त्याचं वय झालं तरी किती क्यूट दिसतीये ना. काय सांगते साईला? नाही नाही, आत्याच्या प्रेमात आहे. आणि आत्या काय कमी प्रेमात आहे तिच्या? तिथून येताना हे शलाकासाठी ते शलाकासाठी असं करत होते. आता आणल्यास तर देणार कधी? अरू, अंघोळी उरकून मगच बॅगा उघडू. ओके? हा हा हा. चला का आपल्याला गिझर वगैरे लावून दे. ए शिर्या, शिर्या. काय नको बघ. साबण काढलं, चंदनाचं मी काय काढलं. अरे वा. कोपऱ्यात ठेवलं. अरे अरविंद, मध्यंतरी मी एक पुस्तक वाचलं होतं, तुला कशाविषयी? दाखवीन म्हणत होतो. तू आंघोळ करून ये, मग मी तुला दाखवलं. मी काढून ठेवलं तुझ्यासाठी. बर बर. बाकी या मंडळींची कमाल आहे. कसली कमाल? तर काल एवढ्या रात्री उशिरा ते आले, एवढ्या लांबचा प्रवास करून त्या चेहऱ्याकडे बघून अजिबात वाटत नाही. फ्रेश दिसतात, फ्रेश. तर आपल्या इथे महाडून रात्री आलो तरी दिवसभर झोपून काढतो आपण. अहो काय नाही बाबा, त्यांना कामाची सवय आहे ना, त्यामुळे काही झालं तरी पट 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 कामाला लागतात ते. अमेरिकन लोकांचा उत्साह आहे.
म्हणून सुद्धा टॉवर पाडल्यानंतर सुद्धा म्हणजे स्वतःची राष्ट्र उभारणी असो किंवा दुसऱ्या राष्ट्राला नेस्तनाबूत करणं असो पट कामाला लागतं. निघालात तुम्ही? तुमच्या लक्षात आहे ना मी सगळं सांगितलेलं? अगं हो, किती वेळा सांगशील आता. हे घ्या रुमाल, विसरता सारखं. बरं आज जरा ऑफिसमध्ये बोला ना, इतक्या लांबून माणसं. अरे मला जरा बघू इकडे दाखव ना जरा एक मिनिट. मी बघ अरे अरे जरा का तू आता? मी फक्त मला बघायचं. काय म्हणस आता वाटप की काय? मग अरे काय तू कुठे निघालास टाय लावून? अगं नाही, आज एक महत्वाची मीटिंग आहे म्हणून जरा बॉसनी बोलवतो. आय एम व्हेरी सॉरी. काय झालं माहितीये का? नाही, मी उद्यापासून रजा घेतले. नो प्रॉब्लेम. नाही नाही, हरकत नाही. ऑलवेज ड्युटी फर्स्ट. येस ऑफकोर्स. ओके वहिनी, हा हे तुझ्यासाठी. कसं वापरायचं ते मी तुला नंतर सांगेन. बरं. आणि तुला फुलं आवडतात ना? दिस इज फॉर यू. अगं बाई वंस. आणि हा परफ्यूम सुद्धा वहिनी तुझ्यासाठी आहे. माझ्यासाठी? आणि दिस मॉइश्चरायझिंग लोशन सुद्धा शलाकासाठी नाही, फक्त तुझ्यासाठी आहे. अहो काय चालवलं काय तुम्ही? आणि आता मिस इंडिया, दिस इज फॉर यू. आणि कॉस्मेटिक्स मागे लागतेस ना आईच्या रोज, हे तुझ्यासाठी. आता बिंदास मेकअप ऑन कॉलेजला जा, कोणी काही म्हणणार नाही. अख्खा मेकअप किट आहे. आणि हा हेअर ड्रायर सुद्धा तुझ्यासाठीच आहे. मग अशी डॅड म्हणत होते ना, हे शलाकासाठी, हे शलाकासाठी, हे शलाकासाठी. आहेत नुसते. ओके शिर्या, दिस इज फॉर यू. कुठे गेले ते टी शर्ट्स? ते हे थांब, तर मी खास शेखरसाठी आणले टी शर्ट, श्रीरेशसाठी वेगळे आणले, खास मी सिलेक्ट करून आणले. ओके आय थिंक शिर्या, हे तुझ्यासाठी आहे. राईट? हे तुझ्यासाठी. आई शपथ, माझे फेवरेट कलर्स आहेत. ए तुला कसे कळले? मला नाही, डॅड ना कळले. हो आवडले? यस. काका तुम्हाला कसे कळले? तुझी डेट ऑफ बर्थ काय? 8 जुलै. माझे 10 जुलै. चॉईस अर्थात सारखाच. ओके आता शलाका, दिस इज फॉर यू. जीन्स. आणि हे सुद्धा तुझ्यासाठीच आहे. आणि इवन दिस इज फॉर यू. आणि हे घे. बाळा घालू? घाल घाल घाल. आणि हे पेन. हे मी आणलंय मामासाठी. हे घे. अरे वा, अगं बाई केवढे ते. ओके आणि आता हे आणलंय आबांसाठी. पण आबा नाईट सूट घालतील ना? अरे आवडीने घालतील. चल जाऊन देऊ नको. हो. काम. सावकाश. आई मी कोशिंबीर करणार आहे. अगं ऐक माझं शलाका, काय गडबड कोशिंबीर ग? चालली? ठेव खाली तू. काय चाललंय? अगं कोशिंबीर करायची, तू अगं, सरक मी ना करते बाजूला. ना. तुला काय आत्यासमोर अगदी सांगायचं आहे का मी काम करते भरपूर म्हणून? हे घे, मी सगळा कोबी चिर. अगं कोबीची कोशिंबीर करत बस इकडे. काय काय आणलं ते सांग. तयार आहे. 2 मिनिटं बस, काही वेळ वाया जात नाही. बस इकडे. अहो मनस, तुम्ही टोस्टर आणलं कशाला? आपल्याकडे आहे ना टोस्टर. बहिणी, आपल्याकडे बाबा आदमच्या जमान्यातला टोस्टर आहे. शलाका, आबा त्यांचे एक मित्र आफ्रिकेचे डॉक्टर मित्र, त्यांना सांगून आबांनी टोस्टर मागवला होता. तो टोस्टर आपण अजून वापरतोय. काय ग बहिणी? हो, बोटीनी वगैरे आला होता म्हणे. हो माहिती, आम्हाला सांगितलं होतं आबांनी ही गोष्ट एकदा. आणि वहिनी हा आहे ना, हा पॉपअप टोस्टर आहे. म्हणजे काय नाही, स्लायसेस घालायचे, ते झाले ना भाजून की पॉपकन वर येतात. झालं, सोपं ना काम. म्हणजे टोस्ट जळायचा वगैरे प्रश्न येत नाही. बघ आई, म्हणजे आता तुझी गडबड होणार नाही. बाबांना ब्रेकफास्ट सकाळी असा रेडी. आणि आता टोस्ट तुला करायला काहीच हरकत नाही ना, सोपं आहे. हो नाही पण कसं शक्य आहे वंस? तिने उठायला नको का इतक्या लवकर? शलाका. बर वहिनी, हे स्टीलचं गाळणं तुझ्यासाठी. छान आहे ना? आणि हे अंड फेटायला वगैरे भिस करतात. अगं बाई गमतीदारच आहे. आणि हे 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 घे. हा ट्रे आहे. नुसता ट्रे नाहीये. थांब बहिणी, हे बघ, हे 2 मग मॅचिंग तुझ्यासाठी नाहीये, हे दादा आणि बहिणीसाठी आहे.
दोघांनी बसून चहा प्यायचा, दोघांनीच. बरं का माणसं, या मग्स बरोबर तुम्ही थोडासा वेळ पण पाठवून द्या मला. अगं तुम्ही शिकवेन तुला कसा काढायचा ते. आणि मला तर चहाची बादलीच वाटते. आणि काय ग, आणि हे टॉम्स 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 आय मीन यू सपोज टू काय यू सपोज टू व्हॉट 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 सर. या यू सपोज टू सर्व इथून घ्यायचं. चपातीज चपातीज गुड मॉर्निंग. आज उशीर झाला तुम्हाला? हो थोडा झाला खरा. रात्री जागरण झालंय वाटतं. अहो बाई यात हसण्यासारखं काय आहे? नाही म्हणजे जागरण कोणत्या कारणाने झालं असेल या विचारानं हसायला आलं. गुड मॉर्निंग. मॉर्निंग. गुड मॉर्निंग काय म्हणताय? का? टिपरे साहेबांची अजून गुड नाईटच आहे. अहो बाई काय बोलताय तुम्ही? हाय हाय. हॅलो. तुला काय बरं नाही की काय? असं काय दिसतं? टिपरे साहेबांना जागरण झालंय काल रात्री. हो बाई एक काम करा, बाहेर बोर्डावरती सर्क्युलर लावा. म्हणजे काय, प्रत्येक माणसाला तुम्हाला स्वतःला सांगत बसायला नको. काय 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 कसलं सर्क्युलर? पगारवाढीचं? याचं काहीतरी तिसरंच असतं. का? सचिन, काल टिपरे साहेबांनी जागरण झालंय म्हणून डोळे लाल आहेत. यात त्यांना काय आनंद वाटतं मला अजून कळत नाहीये. शैला आली आहे का? शैला का? माझी बहीण अमेरिकेला असते. ती काल रात्री आली. ती, तिचे मिस्टर, तिची मुलगी, त्यांना आणायला आम्ही एअरपोर्ट वरती गेलो होतो. एअर इंडियाच्या फ्लाईटने आले. फ्लाईट 4 तास लेट होती. मग घरी आल्यानंतर त्यांना जेट लॅगचा त्रास होऊ नये म्हणून पहाटेपर्यंत गप्पा मारत बसलो. एवढ्यासाठी जागरण झालं होय? अहो बाई मुलं मोठी झाली आता. मुलगी लग्नाला आली माझी. आता या वयामध्ये नुसती स्वप्न बघायची, ती पूर्ण होण्याची शक्यता 0. कोण रे? ही बाई रे, काय पोरकाटासारखं बोलते. अरे पण मला सांग शेखर, तुला वयाचा विषय करायची काय गरज होती का? एकतरी ते माझ्या लग्नाचा नाही पत्ता. आता तुझ्या वयावरनं ती सगळ्यांची वय कॅल्क्युलेट करत बसणार. तू पण आहे ना आई शेखर. शेखर बरं जाऊन दे. शैला कशी आहे? चांगली आहे. बरी आहे ना? हो. आता आज 15 दिवसाच्या रजेचा अर्ज घेऊन आलोय. आता ते असेपर्यंत त्यांच्या बरोबर राहायला लागणार. शेखर तू एवढा समजूतदार. आबांचा सल्ला, श्यामलचा आग्रह, माझी फक्त उपस्थिती. सोयम